आर्किटेक्ट बनायचं स्वप्न बघताय तर मग हा व्हिडिओ नक्की बघा। आर्किटेक्ट होण्यासाठी पहिली पायरी म्हणजे नाटा एक्झाम। 12वी नंतर अनेक करिअर ऑप्शन आहे, पण फ्युचर ग्रोथ आणि स्टेबल करिअर देणारा बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा एक परफेक्ट ऑप्शन आहे। वाढते इन्फ्रास्ट्रक्चर, रेस्टॉरंट, पार्क्स, विलाज, बिग टाउनशिप यासारख्या डेव्हलपमेंटमुळे तुम्हाला या क्षेत्रात खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत। बॅचलर ऑफ आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी आपल्याला नाटा एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर। आता आपण या नाटा एक्झामच्या प्रोसेस संदर्भात स्टेप बाय स्टेप समजून घेऊ। या नाटा एक्झाम साठी तुम्हाला 12वी मध्ये TCM हा ग्रुप घेणं आवश्यक आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स। त्यासाठी या ग्रुप मध्ये तुम्हाला 45% दॅट इज 45% एवढे मार्क मिनिमम अपेक्षित आहे। मॅथ्स मध्ये 50% मार्क मिळवणे आवश्यकतेचे आहे। तुम्ही 12वी पास असाल किंवा अपियर असाल तर तुम्ही ही नाटाची एक्झाम देऊ शकता। नाटा एंट्रन्स एक्झाम साठी तुम्ही 3 अटेम्प्ट करू शकता। नाटा एंट्रन्स एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। नाटाच्या परीक्षा या मार्च ते जून या कालावधीत घेतल्या जातात। दर आठवड्याच्या शुक्रवार आणि शनिवारी या परीक्षा होतात। या परीक्षेचा रिझल्ट हा 7 दिवसामध्ये लागतो आणि हा रिझल्ट या वर्षासाठी ग्राह्य धरला जातो। नाटाच्या या एंट्रन्स फी बद्दल आता आपण बोलूया। जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ही फी आहे 1750 रुपये आणि SC, NT, EWS आणि PWD यांच्यासाठी 1250 रुपये। ट्रान्सजेंडर स्टुडंट्सला 1000 रुपये फी आकारण्यात येते। आता आपण बघूया नाटा एंट्रन्स एक्झामचा पेपर पॅटर्न। ही 3 तासांची एक्झाम 200 मार्कांसाठी असते। ही एक्झाम 2 पार्ट मध्ये घेतली जाते, ऑफलाईन आणि ऑनलाईन। चला तर मित्रांनो, ही जी नाटा एक्झाम आहे ना, ही तुमचे भविष्याचे अनेक ऑपॉर्च्युनिटीचे दरवाजे ओपन करणारी आहे आणि म्हणूनच हार्डवर्क, डेडिकेशन आणि स्मार्ट ऑब्झर्वेशनने तुम्ही तिला फेस करा। इंजिनियर आणि डॉक्टर हे फील्ड तर सर्वजण ट्राय करतात। जर तुम्हाला जग सुंदर बनवायचं असेल तर या फील्डला नक्की प्रवेश घ्या आणि नाटा एक्झाम ही नक्की द्या। या नाटा एंट्रन्स एक्झाम संदर्भात जर काही क्वेरी असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि तुमचे डाउट्स क्लिअर करा।